मित्रांनो, चला आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पाण्याच्या ठिकाणी आता आपण आलोय. तर मित्रांनो, बुद्धीला जे पटत आहे ते मी करतो. एकदा मनामध्ये आला ना ही गोष्ट करायची, कधी मी करीतोयच. तर चला मित्रांनो, आज मी एक नवीन जुगाड करणार आहे पक्ष्यांना दाणं खायसाठी. कारण आपण पाठीमागे त्यांना दाणं टाकायचो, जेव्हा यायचो तेव्हा दाणं टाकायचो. पण आज मी एक नवीन जुगाड तयार केला आहे. म्हणजे ती जुगाडावरती असे बसले का मग दाणं आपोआप खाली पडतील असा मी जुगाड केला आहे. तर चला मित्रांनो, आज माझा हा जुगाड जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण आहे ना, हे बघा तुम्ही पाहू शकताय ह्या झाडाला ते जुगाड टांगणार येतं. तर मित्रांनो, पाठीमागे ना आपण त्यांना बसायचा असा झोपाळा केला होता. पण ती भेकर त्या पाहिल्यामुळे भेकर पाणी येत नव्हती. तशाच पद्धतीचं आहे, पण आज आपण आहे ना भेकर अजिबात ते बघणार नाही अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्याला झाकण करणार इथं. तर चला मित्रांनो, बघा आता वेळ नाही आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. माझा हा जुगाड कसं आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो आणि त्यावरती पक्षी बसल्यानंतर दाणे कसं खाली पडतात ना हे पण मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ते बघा मित्रांनो, हा आपला जुगाड आहे. हा आपण आहे ना जुना पाईप आणला, कारण सफेद नको, कारण सफेद असल्यानंतर आहे ना भेकरीने जर ते हा असं बघितला तर ते येत नाही. हे बघा अशा पद्धतीने आपण हे जुगाड केलेले. हे बघा हे काडी बांधली आपण, ही काडी बांधली आणि हे झाकण आहे. हा बघा मित्रांनो, या झाकणामध्ये हा पाईप आहे ना, ह्या पाईपमध्ये पूर्ण दाणं भरलेत. आपण इकडून दाणं टाकलं. हे बघा पक्ष्यांना खाण्यासाठी दाणं टाकलं. तर बघा मित्रांनो, हे दाणे आहेत ना आपण पक्ष्यांना कशा पद्धतीनं खाली हे करणार इथे, हे आज आपण इथं हा जुगाड ठेवणार इथे. हे बघा आता हा जुगाड आहे ना अजिबात दिसणार नाही अशा पद्धतीनं आपण इथं ठेवणार आहेत. असे भेकरणं ते पाहून अशा पद्धतीनं आपण करणार आहे. कारण ते पाठीमागची काळी ही बघितली तेव्हा भेकर येत नव्हती. आता आपण ही काळी थोडी वेगळी आणली. बघा मित्रांनो, याच्यावरती ना पक्षी बसलं ना का याच्यामधून दाणं आपोआप खाली पडणार इथं आणि मग इथं त्यांना खायला भेटेल. हे बघा आपण दाणं न टाकता ते स्वतःच बसल्यानंतर ना दाणं पडतील. बघा आता मी तुम्हाला दाखवतो इथे दाणं कसं पडतील. आता हे आपण इथं वर बांधून टाकणार इथं. आता याच्यामधले नाही मित्रांनो, इथून जाणं पडलं का बरोबर पक्ष्यांना आणि खाता येतील इथं. आणि मग हे जाणं संपलं का परत वरून आपण आणून त्याच्यामध्ये जाणं ठेवू शकतो. एवढा पाईप भरून ठेवला का मग ते बरोबर थोडे 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 संपतील. बघा असा बांधलाय आपण. बघा याची जर पक्षी बसले ना याच्या लगेच तिथे ना मस्त पक्ष्यांना खात्यामध्ये आता आपोआप दाणं खाली पडणार आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हा बघा आता आहे ना हे आपलं इथं हे बुचण आहे बघा. याच्यामध्ये आता हा धागा लावला आपण.
हा जो काळा डाग आहे हा दिसणारच नाही. हे बघा, हा काळा डाग आहे आणि ही काडी त्याला बांधली. आता हे बघा, ह्या काडीवर बसलं ना, पक्षी बसला ना, हे बघा खाली ओढल्यानंतर आहे ना, बघा मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा असं दाणं खाली पडतील. हे बघा, हे बघा असे दाणं खाली पडतील, तेव्हा पक्षी मस्तपैकी खातील. हे बघा, याच्यावर तर ताण पडला, याच्यावर बसलं का वरून दाणं याच्यामधून पडतील खाली. बघा अशा पद्धतीने आपण जुगाड केला आहे मित्रांनो. मित्रांनो, आपल्या जुगाडामधले सगळे दाणे आहेत ना, ह्या खारुताईनंच खाऊन घेतलं. बघा आता आपण पक्ष्यांसाठी ठेवलं होतं ना, हे बघा ह्या खारुताईने ना वर जाऊन, हे बघा ही जो आपल्या जुगाडातलं दाण होते सगळं खाली हा धागा उडून, हे बघा हे सगळे इथंच खायला लागले. एकटीच खा सुटली बघा. आणि वरून तोंडा का बघून पाहती, घाबरत नाही अजिबात. पूर्ण एक एक भात जो दाणे तो तांदूळ अख्खा फुलून खाते. एक 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 आपली खायच्या मागे राहिली. आपण हा जुगाड ना पक्ष्यांसाठी केला होता. हे बघा इथं हा जुगाड आहे आपला, याच्यातून पूर्ण दाणं काढून खायला लागली बघा.